तर गोंदिया जिल्हा बँकेवरून नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये शाब्दिक चकमक जी आहे ती उडालेली आहे। गोंदिया जिल्हा बँकेला राष्ट्रवादीने लुटलं। नाना पटोलेंनी हा आरोप केलेला आहे। तर राजकारण करण्यासाठी चिल्लर नेते काहीही आरोप करतात, असं प्रत्युत्तर जे आहे ते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं। गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आणि सामान्य विविध संस्थेतल्या प्रतिनिधींनी काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देण्याचा मानस केलेला आहे। भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशाच्या भरोशावर सध्या बसलेले सत्तेतले लोक आम्ही निवडून येऊ अशा पद्धतीचा दावा करतात, पण त्यांना यश येणार नाही। बहुमतानं जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदियावर काँग्रेसचा झेंडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार। मी कोणालाही उत्तर देण्यासाठी इथे बसलेलो नाही। बँक कशी चालली आहे ते सगळ्यांना माहीत आहे। जे लोक रिकामे झाले आहेत ना, एकदम रिकामे लोक आमच्याकडे नेतृत्व करतायत, जे कधी राज्याच्या करायच्या निघाले होते, कधी विदर्भाच्या करायला निघाले होते, आता जिल्ह्याचे नेते राहिले नाही, असे चिल्लर लोक आज राजकारण करतात आणि असे विधान करतात। मीडियालाही माझी विनंती आहे की अशा चिल्लर लोकांना जास्त महत्त्व देऊ नका। गिरगावच्या नुकतीच बस